काल आणि आज विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा ते कुठे ते या नावाने एक कायदा आणला जातोय। काल खालच्या सभागृहात बहुमताच्या जोरावर तो मंजूर करण्यात आला। साहजिकच आहे, सत्ताधारी पक्षाकडे 5वी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग करतायत। आमचा याला नेमका विरोध कशाला आहे हे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले, मग अनिल परब आहेत, अभिजित आहेत, सचिन अहिर आहेत, आणखीन कोण बोलवतं, तिघच जण बोलले। यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे सरकारने, म्हणजे आपण म्हणतो ना काय कथनी और करनी, त्याच्यामध्ये फरक आहे तसं दिसतंय। सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा बिमोड करायचा आहे, दहशतवादाचा बिमोड करायचा आहे, परंतु या बिलामध्ये, या कायद्याचा जो काही मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये। सुरुवातीला फक्त कडवी डावी विचारसरणी, कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना, आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता, कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय। डावा आणि उजवं याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे। साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो, आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत, कारण आम्ही धर्म मानणारे आहोत आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत। डावी विचारसरणी खरं म्हणजे डावा आणि उजवा करण्याची गरज नाही, पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे, समानता, सामाजिक न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य, आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास, म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे हा फरक त्यातून कळत नाहीये। आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही, आम्ही नक्कीच सरकारसोबत आहोत, राहू आणि राहणार, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये। परंतु तुम्ही राजकीय हेतूने प्रेरित जर का हे बिल आणत असाल, आणि तसं त्याला वास येतोय, कारण मी म्हटलं तसं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे असा काही शब्दच नाहीये। मात्र धोकादायक जो शब्द आहे तो मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो। हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतात। त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे, बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे, किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे, किंवा वगैरे म्हटलेले, त्याच्यात कुठेही दहशतवाद, नक्षलवाद हा शब्द नाहीये। म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात, जे आतापर्यंत चाललेलं आहे। पूर्वी जसं मिसा कायदा होता, जसा टाडा कायदा होता, तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे। मला असं वाटतं याचं नाव जनसुरक्षेच्या ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे, कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे। म्हणून आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ, पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा। त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे, देशद्रोही वगैरे जे काय आहेत, नक्षलवादी, याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा। पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा बुडका काही नाही, की धर आणि उठसूट टाक आज जे आज चाललेलं आहे। पूर्वी जसं मी म्हटलं की मिसा कायदा होता, टाडा कायदा होता, टाडाचा पण दुरुपयोग केला गेला आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे, नाही तर तुला टाडाखाली टाकतो, तसंच याचा दुरुपयोग होईल। आणि याचं स्पष्ट चित्र आज आम्हाला, म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं, कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते, अनिल परब, सचिन अहिर हे शिवसैनिक, अभिजित काँग्रेस, तिघच जण बोलले, पण त्यांच्याकडनं जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं, योगेश कदम मूळचा शिवसैनिक, दरेकर, त्याच्यानंतर प्रसाद लाड, त्याच्यानंतर हेमंत पाटील, यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपाही नव्हता। म्हणजे जे कळत नकळत असं मला म्हणावंसं वाटतं की या धमकावण्याला बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनं हे बिल आणलं जाते, तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे, आमचा समज आहे। आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाहीत नक्षलवाद किंवा दहशतवाद, आता दहशतवादाचा बिमोड हा केला गेलाच पाहिजे। अगदी पहलगाममध्ये ज्या अतिरेक्यांनी
धर्म विचारून गोळ्या घातल्या. हा कोणत्या बाजूचा, डाव्या विचारसरणीचा दहशतवाद की उजव्या विचारसरणीचा? पण त्यांना अजूनही पकडलं जात नाही का? कुठे गेले ते? तर जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे. पण ह्या कायद्यान्वये ते तेवढ्यापुरतं मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की ह्याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे. देशामध्ये तेलंगणा, विचारधारा ओरिसा या राज्यांमध्ये देशामध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, ओरिसा या राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. जिथे भाजपची सरकार नाहीये त्यामुळे हा कायद्याला महाविकास आघाडी का विरोध करतात? आम्हाला मी जे काय सांगितलं ना त्याचा खुलासा ह्याच्यात त्यांनी करावा आणि मग आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सामना शौर्याने, अतुलनीय शौर्याने, पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला, कदाचित आता सीआरपीएफ आणलेले आहेत, आणखीन काही तिथल्या नागरिकांनी केला, त्यांनी तो मुकाबला केला आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू. मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपवेपर्यंत आणला. अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय? मग कायदा कोणासाठी आहे? आता माओवादी ऐका एक मिनिट, माओवादी देशातले जरूर शोधा, आमचं त्याला अजिबात हे नाहीये, पण त्याचा उल्लेखच नाही याच्यात कुठे. आणि माओवाद हा कुठेही जास्त चीनमध्ये आणि चीन अरुणाचलमध्ये घुसतोय, लडाखमध्ये घुसतोय, त्यांच्याबरोबर तुम्ही काहीच बोलत नाही आहात. एक्स्ट्रीमिस्ट लेफ्ट विंगचा उल्लेख याच्यात केलेला आहे. पण त्याच्यासोबतच जसा अर्बन नक्षल हा शब्द पुढे आला तसाच एक्स्ट्रीमिस्ट राईट विंग हा शब्द सुद्धा हे नवीन शब्दकोशात भर टाकतायत. आणि मी म्हटलं ना की भाजप सुरक्षा कायदा आहे, जो कोणी भाजप विरुद्ध बोलेल तो देशद्रोही आहे असं जर काय यांना वाटत असेल तर ते स्वतः विकृत मानसिकतेचे संघटना या कायद्यानुसार त्या 64 संघटनांची नावं जर तुमच्याकडे असतील आणि त्या देशविघातक कृत्य करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता. त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही, पण अशा 64 संघटनांची नावं जाहीर करा. त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी 64 संघटनांपुरताचा कायदा आहे का. कारण जे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या आता आम्ही मोर्चा काढला याचा अर्थ काय की बेकायदेशीर कृत्य, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने जे सार्वजनिक सुव्यवस्था, शांतता व प्रशांतता, म्हणजे आता परवा मराठी भाषा समितीने जो मुद्दा घेतला आम्ही त्याच्यात सहभागी झालो. कारण मराठीवरती अन्याय झाला तरी हे असले कायदे हे त्यांच्यासाठी केलेत का तुम्ही, आमच्यासाठी केलेत का? आम्ही उतरलो रस्त्यावर आणि उतरणार. मराठीवरती अन्याय झालं तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि ते उतरू नये म्हणून तुम्ही कायदा असा आणताय असा आमचा समज आहे. त्यावेळी अनेक विद्यार्थी ज्यावेळी युएपीए आला त्यावेळी अनेक विद्यार्थी संघटनांवर जो आहे तो थेट अटॅक झाला. त्याच्यानंतर आता हा कायदा विशेषतः कबीर कला मंच विद्यार्थी संघटना. पण माझं काय म्हणणं आहे की 64 संघटनांची नावं जाहीर करावी, त्यांनी केलेली पापं जाहीर करावी आणि जर गुन्हेगार असतील तर कारवाई करावी. पण तुम्ही ह्याच्यामध्ये मोघम, ज्याला परत सांगतो की शेंडा बुडखा नसलेलं हे विधेयक आहे, ज्याला काही स्पष्टता नाहीये, चौकट नाहीये आणि केवळ तुम्ही आम्हाला फसवून जनसुरक्षा म्हणत असाल तर उद्या तुम्ही कोणाला आत टाकाल आणि त्याच्यावरती तुम्ही आता हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे काय कडवी डावी म्हणजे काय? कडवी डावी म्हणजे काय? ऐका मी अरे पण विधेयक मी आणलेलं नाहीये. हेच तुम्ही जे विचारताय तेच मी विचारतोय त्यांना की कडवी डावी उजवी, कडवी उजवी, मग मधली डावी, मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना. आणि एक मिनिट, आणि आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावनेत लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी. मग आता गाडगेबाबांची जी दशसूत्री होती ती काय आहे? भुकेलेल्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, जो बेघर असेल त्याला, म्हणजे काय? आता तुम्ही 80 कोटी लोकांना राशन देताय ना, मग कोणती विचारसरणी आहे? सबका साथ सबका विकास. मग काय? मग तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा, आम्ही देतो पाठिंबा. पण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना मोघम बिल आणाल आणि देशप्रेमाचे उमाळे आलेले दाखवाल तर हे देशप्रेम तुमचं खोटं आहे, झूट आहे.
हे आता विधान परिषदेमध्ये जे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आता सांगितलं, पोटातलं ओठात या लोकांचं येत आहे. आता परिषदेमध्ये बोलत असताना प्रसाद लाड या भारतीय जनता पार्टीच्या सदस्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये ही विचारसरणीचे लोक मारले अशा प्रकारचं वक्तव्य केलं. याचाच अर्थ, याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, याचाच अर्थ यांच्या पोटात अशा पद्धतीनं हा विचार सगळा संपवण्याचा आहे. नक्सलाइट्स होते का मुंबईत? तर नाही. डावी विचारसरणीचे लोक कम्युनिस्ट पार्टी आज पण आहे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे, मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी आहे, या सगळ्या लोकशाही मार्गाने लढतात. पण तो भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतलं याचा आम्ही निषेध केला. या विधेयकाला पूर्णपणे विधान परिषदेमध्ये आम्ही विरोध दर्शवून सगळ्यांनी सभात्याग केलेला आहे, वॉकआउट केलेला आहे, एवढंच तुम्हाला सांगतो. आणि आमचं असहमती पत्र पण आम्ही माननीय सभापतींना सादर केलंय आणि आम्ही राज्यपालांकडे सुद्धा या संदर्भात जाणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी, पूर्ण महाविकास आघाडी यांनी अशा पद्धतीनं हे पत्र सुद्धा दिलं आणि राज्यपालांना सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत की या बिलवर तुम्ही सही करू नये. ऐका एक मिनिट मला बोलू द्या. थोडक्यामध्ये काय की जरी या बिलाचं नाव त्यांनी जनसुरक्षा असं ठेवलं असलं तरी जनसुरक्षा नाही. कोणत्याही जनाला कधी पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे. म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही, हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे.